तथागत भगवान गौतम बुद्ध चालू नाही केलं त्यांचा धम्म व सावक संघ ह्या तीन रत्नांना अभिवादन. बोधिसत्व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीला पंचांग प्रणाम. उपस्थित उपासक आणि उपासिका, ऑनलाईन बघणारे उपासक आणि उपासिका यांच्या प्रती मंगल मैत्री व्यक्त करून क्रांती आणि प्रतिक्रांती ह्या ग्रंथाचं पठण आणि श्रवण आपण करतो. सुरुवातीच्या दिवसामध्ये ज्या भंतीजीने मला फोन केला होता की हा ग्रंथ वाचायचा नाही आणि वाचला तर डोक्यावून जाईल, आज सकाळी 2 उदाहरणं तशीच मला एका जणाचा फोन आला की भंतीजी मनानेच काही पण सांगता, मी पण कार्ल मार्क्स आणि बुद्ध पाहिला, त्याच्यामध्ये असं काहीच नाही, सिद्धांताच्या ओळीच्या ओळी लिहिलेल्या आहेत, तुम्ही कुठून हे सिद्धांत आणले. आणि मला मग त्या भंतीजीची प्रचिती आली की खरंच आहे, हा काही जणांच्या डोक्यावरून जातोय. आणि म्हणून भगवान बुद्धाचे सिद्धांत मी जी पहिली, मला वाटते पहिल्या दिवसची धम्मदेशना त्यांनी ऐकली नसावी, कारण जोपर्यंत कार्ल मार्क्स तुम्हाला माहिती होणार नाही, कारण हे सिद्धांताने जशा ओळीच्या ओळी वाचल्या तर कार्ल मार्क्स कळेल का? नाही कळत. तशीच अडचण झाली. म्हणून त्या माणसाचा ज्याला फोन आला होता मला, ते म्हणे भंतीजी तुम्ही सिद्धांत वाचताना अण्णाभाऊ साठे कुठून आले, त्या ग्रंथात काय आम्हाला दिसत नाहीत कुठे. आणि म्हणून म्हटलं की त्या भंतीजीने शंका व्यक्त केली होती की हा डोक्यात जाईल की डोक्यावरून जाईल. पण लगेच दुसऱ्या माणसाची प्रतिक्रिया आली की भंतीजी तुमचं विश्लेषण एवढं सुंदर आहे की आम्हाला कार्ल मार्क्स तुम्ही सांगता त्या विवेचनातून कळतो. आणि विनोद सांगतो तुम्हाला की ज्यांनी मला कार्ल मार्क्स तुम्ही चुकीचा सांगताय, हा सांगणारा माणूस प्राध्यापक होता आणि आम्हाला चांगला कळतो हा म्हणणारा माणूस अनाडी होता. आता काय अर्थ काढायचा याचा मीच थोडासा गांगरून गेलो की आमच्या शिकले सवरलेल्या माणसाला ती मधली ओळ वाचता येत नाही का? मलाही माहिती आहे अण्णाभाऊ साठे नाही आहे त्याच्यात, परंतु त्या सिद्धांताला धरून मी ते विवेचन करतो, हे शिकले सवरलेल्या माणसाला कळू नये आणि त्या अनाडी माणसाला त्याचा बोध व्हावा की भंतीजी तुम्ही केवढं चांगलं उदाहरण सांगितलं त्या भिकाऱ्याचं, आणि ते तंतोतंत अर्थाच्या तो स्पष्ट शब्दात बोला पंतप्रधानाला लागू पडतं. म्हणजे त्या अनाडी माणसाला कळतं, शिकलेल्या माणसाला कळत नाही की कळून घ्यायचं नाही. आज ऐकत असतील ते तर त्यांनी जरूर ऐकावं की थोडं कळून घेण्याचा प्रयत्न करा, कारण तुम्हाला कळत नाही असं म्हणण्याची हिंमतही माझी नाही. उच्च शिक्षित माणसाला जर कळत नसेल तर मग समाज कुठल्या खालच्या लेवलला आहे आणि मग आपल्याला किती काम करावं लागेल त्याच्यावरती. आणि हे काम करत असताना मग आपलं अपयश आहे की यश आहे आणि नेमकं कुठे करायचं. कारण कधी कधी मलाही माझा कधी कधी मला वाटतं मला खूपच चांगलं सांगता येतं आणि मग मलाच प्रश्न पडतो की नक्की मला सांगता येत नाही. कारण मी कधी कधी काही लोक चांगलं सर्टिफिकेट देतात, मग ते माझ्या तोंडापुरतं देतात का? अनाडी लोक सांगतात की भंतीजी तुम्ही आमच्या भाषेत सांगता, चांगलं वाटतंय. बुद्धिवंताची, चांगल्या शिकलेल्याची प्रतिक्रिया आहे की भंतीजी तुमचा चांगला अभ्यास चांगला आहे. ते दोघं खोटं बोलतात का? प्रश्न निर्माण होतो की नाही की शिकले सवरलेल्या माणसाची प्रतिक्रिया असते की भंतीजी तुमचा अभ्यास खूप आहे, कारण अनाडी माणूस नाही म्हणू शकेल ना. अभ्यास कोणाला कळतो? ज्याला पुसटची कल्पना असते त्याला. बुद्धिवंताला पुसटची केव्हा ना भगवान बुद्धाचं त्रिपिटक नाही वाचलं पण ऐकून तरी माहिती आहे. आणि त्या त्रिपिटकातले मी उदाहरणं दिले की बुद्धिवंत सरळ म्हणतो भंतीजी तुमचा अभ्यास चांगला आहे. त्याला माहिती नाही मी त्रिपिटकातून सांगतो का मनाने सांगतो, पण त्याच्या कानावर गेलेल्या गोष्टी आहेत त्या. आणि मग अनाडी माणूस जेव्हा रिलेटेड होतो आपल्याशी, मग प्रश्न पडतो की आपल्याला काम किती करावं लागेल. की अनाडी माणूस प्रवाहामध्ये लवकर समजून घ्यायला किंवा घेतोय आणि शिकला सवरलेला माणूस समजून घेत नाही की समजून न घेण्याचं नाटक करतो. याच्यापर्यंत आपल्याला जावं लागेल.
आणि मग आपण पॅरामीटर तरी काय लावायचं? कधी कधी असं वाटतंय की बाबासाहेबांनी भिम्म दीक्षा आपल्या पूर्वजाला दिली, तर मला वाटतं पहिले 5-10 वर्ष नसेल कळलं आपल्या अनाडी लोकांना. बाबासाहेबही लवकर निघून गेले. पण भिक्षूला जसं सांगता येईल, भारतीय बौद्ध महासभेला जसं सांगता येईल, त्रिलोक्य महासंघावाला नावं ठेवण्याचा अर्थ नाही. त्यांना जसं सांगता आलं सांगत आलेत ना. काम थांबवलंय का त्या लोकांनी? भलं कसंही असेल पण सांगत आले. आणि मग ते कळता कळता आज एवढा वेळ झाला आणि ते त्याच्यातूनही आमच्या बुद्धिवंताला कळू नये, मग मनामध्ये खंत निर्माण होते की याचा काही अर्थ आहे की नाही. आणि म्हणून ऐकणाऱ्या बुद्धिवंतांना मी निर्वाणीचं सांगतोय की आम्हाला लोक नाव ठेवतात की हे रिझर्वेशनमुळे वर गेले. त्यांना आपण हा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देत नाहीत ना, की तुमच्या डोक्यात खरंच काही नाही, बाबासाहेबांनी तुम्हाला सवलत दिली म्हणून तुम्ही मोठे होत होत गेला. कारण मी अभिमानाने सांगतो, सगळ्या रिपोर्ट मध्ये सांगतो की आम्हाला नुसत्या कुबड्यामुळे आम्ही मोठे झालो नाहीयेत. आम्हाला धम्म मिळाला, त्या धम्माने आम्ही विकसित झालो. आणि म्हणून तुम्हाला ही जी सुबत्ता दिसते ती रिझर्वेशनची नाहीये असं मी प्रत्येक प्रवचनात सांगतो. मग आता भीती वाटायला लागली की जर अशीच उदाहरणं कोणी माझ्या पुढे ठेवली त्याला उत्तर काय द्यायचं. कार्ल मार्क्स समजून घेताना बाबासाहेबांनी हा ग्रंथ शोध ग्रंथ आहे, कादंबरी आहे का? नाही, हा शोध ग्रंथ आहे. आणि शोध ग्रंथ आपल्याला समजून घेण्याकरता किमान शोध वृत्ती आपल्या डोक्यामध्ये असली पाहिजे. आणि म्हणून सकाळपासून थोडस विचलित आहे की शिकला सवरला. कारण बाबासाहेब म्हणतात की क्रांती ही प्रज्ञावंताच्या डोक्यात निर्माण होते, वाहक अनाडी असतात. आणि मग आमच्या प्रज्ञावंताच्या डोक्यामध्ये, शिकले सवरलेल्या माणसाच्या डोक्यामध्ये बाबासाहेबांनी लिहिलेले ग्रंथच जात नसतील तर क्रांतीची बीज कधी निर्माण व्हावी? कारण क्रांतीचं बीज निर्माण व्हायला तुमचं डोकं सुपीक लागतं. आणि तुमच्या डोक्यात निर्माण झालेली क्रांती त्याला अनाडी माणसं वाहक बनतात. बाबासाहेब बोधिसत्व होते. बाबासाहेबांनी डोक्यात क्रांती निर्माण झाली आणि आमच्या अनाडी बाप दाद्यांनी ती वाहून आणली. सोपं सूत्र कळू नये का आपल्याला? बाकीच्यांचं मरू द्या, माझ्या बापाने घरातले देव फेकले की नाही? माझ्या घरात बघा ना, माझ्या पूर्वजांनी देव्हाऱ्यातले देव उचलले. बाबासाहेब म्हटले फेका, तर नदीला नेऊन फेकले. तेवढी मोठी क्रांती केली त्यांनी. त्याच्या डोक्यात निर्माण नव्हती झाली, ती बाबासाहेबाच्या डोक्यात झाली होती. वाहक माझ्या अनाडी बापदादी होती. आणि म्हणून मग आता हा ग्रंथ करताना आपल्याला, कारण त्यांनी एक शब्द टाकला, कर्तृत्वाची गोष्ट काल आपण सांगितली होती. आता कर्तृत्व म्हणजे काय? तुमची नोकरी म्हणजे कर्तृत्व समजायचं का? का तुम्ही मुलं बाळ निर्माण केली, मोठा बंगला घेतला, हे कर्तृत्व समजायचं का? खूप छोटी व्याख्या करताय कर्तृत्वाची. कायच्याच त्याच्यामध्ये त्याच्या डोक्यावरून गेलं असावं ते की कर्तृत्व हे एका माणसाचं कर्तृत्व आकाश एवढं जरी असलं, म्हणजे समूहाचं कर्तृत्व छोटस जरी असलं तर त्या आकाशा एवढ्या कर्तृत्वापेक्षा मोठं आहे. ही व्याख्या बी डोक्यात जाऊ नये का? की समूहानं केलेली गोष्ट, टाटा बिर्लानी महाराष्ट्रामध्येच काय जगामध्ये फॅक्टऱ्या उभ्या केल्या, बाबासाहेबांनी एक पुरीच्या पुरी कोंब उभी केली. कोणाचं कर्तृत्व मोठं आहे? कर्तृत्वाची व्याख्या करताना आम्ही टाटाचं कर्तृत्व मोठं आहे का आमच्या करता? नाहीये ना. ते बाबासाहेबांचं कर्तव्य मोठं आहे. त्याने फॅक्टऱ्या लाख उभ्या केल्या, पण एक गुलामीतली हजारो वर्षाची जात मोठ्या टॉवर सारखी उभी केली बाबासाहेबांनी. ते कर्तृत्व आम्हाला कधी कळावं. आणि मग त्या मोठ्या इमारतीच्या किमान पायात तरी आम्ही होऊ की नाही? प्रेरणा कशाला घ्यायच्या असतात? नुसत्या डोळ्यांनी बघायला का मेंदूमध्ये साठवायला? प्रेरणा त्याच्याकरता घ्यायच्या असतात की त्या महापुरुषाने एवढं उत्तुंग काम केलं, मी त्याच्या पायात तरी काही करू शकतो का? आणि म्हणून हा ग्रंथ वाचण्याचा, आज जे बी कोणी बुद्धिवंत असतील, हा ग्रंथ वाचण्याचा आग्रह साकेत बुद्ध विहारातील लोकांचा नव्हता, तो माझा होता. कारण मी सांगितलं होतं तुम्हाला, बुद्ध आणि त्याचा धम्म जर कळायचा असेल
तर क्रांती आणि प्रतिक्रांती, कार्ल मार्क्स की बुद्ध, कारण हे बाबासाहेबांनी म्हटलं होतं. बाबासाहेबांना माहिती होतं आपल्या डोक्यात अक्कल किती आहे. बाबासाहेबाला माहिती होतं तुम्ही कितीही मोठे झालात पण तुमच्या अकलेची झेप कुठेपर्यंत जाईल हे बाबासाहेबाला माहिती होतं. म्हणून बाबासाहेबांनीच लिहून ठेवलं, हे 3 ग्रंथ वाचल्यावर तुम्हाला कळेल. आणि म्हणून साकेत बुद्ध विहाराने त्याला काय म्हणता येईल की त्यांनी ते पेलायला सुरुवात केली. आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये भरून तुम्ही जे लोक ऐकतात, माझ्या माध्यमातून माझा दावा नाही की मला पूर्ण बाबासाहेब सांगता येईल तुम्हाला, किंवा मला बाबासाहेब पूर्ण कळाले असाही दावा नाहीये. कारण ते कोणालाच नाही कळाले. जर ते कळाले असते कोणाला बी एकाला, तर प्रति बाबासाहेब ते उभे राहिले असते. त्यांनी समाज एका बाजूने न्यायला सुरुवात केली असती. आणि म्हणून सांगितलं की माझाही दावा नाही, बाबासाहेब नाही कळाले मला, पण जेवढे काय कळाले मला वाटतं ते दुरुस्त करा. मला चुकत असेल कुठे तर नक्की दुरुस्त करा की इथे इथे चुकतोय. मग मात्र त्याचा संदर्भ द्या. तुम्ही सांगताय म्हणून मी ऍक्सेप्ट करणार नाही की मी चुकतोय. हे बरं नुसतं सांगून नाही चालणार, तुम्हाला संदर्भ द्यावा लागते की भंतेजी तुम्ही इथे इथे चुकतायत, हा हा संदर्भ आहे, नक्की मान्य करेन आणि असं जाहीरपणाने कबूल करेन. परंतु खोट्या याच्यावरती स्वतःचाही बुद्धिभ्रंश करून घेऊ नका. तुम्ही स्वतःचा करताय, लाख माईकवर नसाल पण आजूबाजूच्या 4 लोकांनाही सांगत असाल ना की भंतेजी सांगतात हे चुकीचं आहे. चुकीचं असेल तर निश्चित कळवा ना. आणि म्हणून ग्रंथ वाचताना मी जे उदाहरणं देतो ते ह्या ग्रंथात तुम्हाला सापडणार नाहीत. मी त्याला रिलेटेड उदाहरणं देतो. हा ते तुमच्या डोक्याला पटतात की नाही, नसतील पटत तर माझा दोष नाही. वर्गामध्ये शिकणाऱ्या मुलाला नापास का होतो हे शिक्षकाला दोष देऊन चालणार नाही. कारण तो 60 पोराला एकच लेक्चर देतो. त्या विद्यार्थ्याने किती घेतलं आणि किती त्याच्यावरती प्रतिक्रिया दिली याच्यावरती ते अवलंबून आहे. चला आजच्या सिद्धांताला आपण करू. कालचा सिद्धांत होता की माणसाचं मूल्यमापन त्याच्या जन्माने कधीच होऊ शकत तर त्याच्या ते कर्तृत्वाने होतं. आणि म्हणून जन्म आणि कर्तृत्व याची व्याख्या जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत तो सिद्धांतही आपल्याला कळणार नाही. काल मी जसा व्याख्या केली, जसं समजावून सांगितलं, तसा दुसरा आजचा सिद्धांत त्यालाच धरून आहे. महत्वाचं काय आहे तर उच्च आदर्श उच्च घराण्यातील जन्म नाही, वरच्या यालाच रिलेटेड आहे. आदर्श असतात. काय असतं आदर्शाची एक व्याख्या आहे. तुम्हाला जर 2 मुलं आहेत, पहिल्या मुलाने 90% मार्क मिळवले तर मागच्या भावाने त्याचा आदर्श घ्यावा, हा साधारण आदर्श आहे. आपण म्हणतो की नाही, मोठा इंजिनिअरिंगला गेला तू चोऱ्या करतोस, मोठ्या भावाचा काही आदर्श घे, असं सामान्य वाक्य प्रत्येकाच्या तोंडातून निघत असतं. बाबासाहेब म्हणतात निस्ता आदर्श नसावा, तो उच्च आदर्श असावा. सामान्य आदर्श आहेत, मी नोकरीला लागलो तुम्ही लागावा, सामान्य आदर्श आहे. पण त्या नोकरीला लागताना बाबासाहेबांनी सांगितलं की माऱ्याच्या जाग्यावर गेल्यानंतर उच्च आदर्श कधी निर्माण करता येईल. मी नोकरीला लागलो, माझ्या नोकरीचा फायदा माझ्या समाजाकरता काय झाला, याला उच्च आदर्श म्हणतात. नाही तर आहेत ना आपल्याकडे वकील चिक्कार आहेत, इंजिनियर चिक्कार आहेत, डॉक्टर चिक्कार आहेत, कलेक्टरही भरपूर आहेत, आयुक्तापर्यंत गेलेत. आदर्श आम्ही जरूर घ्यावा, पण त्यांनी उच्च आदर्श काय निर्माण केलाय आमच्या पुढे काही व्याख्या आहेत का? कधी कधी बोलताना भंतेजी तुम्ही कठोर बोलता हो असंही येतं. नाविलाज आहे. मला जर चांगला भंतेजी व्हायचा तर चापलूसपणा करून चालेल का? नाही चालणार ना. कारण चापलूसपणा केला तुम्ही दान तर द्याल पण भरकटाल ना कुठेतरी. आणि म्हणून मला दानाची गरज नाही. दानापेक्षाही मोठी गोष्ट, दान पारमित आहे पण दानापेक्षा मोठी कृती कुठली असेल तर समाज चांगल्या मार्गावर गेला पाहिजे. आणि समाज चांगल्या मार्गावर जाण्याची गाणी धाडण्याची माझी कुवत आहे का? नाही, तेवढी नाहीये माझी कुवत. पण ज्यांची कुवत आहे, ज्यांनी निर्माण करून ठेवलंय ते व्यवस्थित सांगणं हे माझी जबाबदारी आहे. आणि मग उच्च आदर्श निर्माण करायचे असतील तर त्या आदर्शाची व्याख्या मी चांगली केली पाहिजे की नाही? नाही तर मीच सांगेल माझ्यासारखे वागा, मी आदर्श आहे की नाही, असं होईल का? उच्च आदर्श निर्माण करताना बाबासाहेबांनी हा सिद्धांत बुद्धाचा का घेतला? बाबासाहेब स्वतःच आहे सांगतात का?
बाबासाहेबासारखा बोधिसत्व माणूस तेही सांगत नाहीत, तेही म्हणतात मला हे सगळं करायला 3 गुरु मानावे लागले. बाबासाहेब स्वतः म्हणतात का काही? स्वतः बाबासाहेब म्हणतात की मला 3 गुरु मानावे लागले, की ज्याच्या करता मला धर्म म्हणतात, ज्याला स्वाभिमान म्हणतात, ते भगवान गौतम बुद्ध बंडखोरी कबीरापासून शिकले आणि इम्प्लिमेंट करणं ज्योतिबा फुले. आम्ही नुसते गुरु म्हणतो, पण त्यांनी काय काय घेतलं आणि कसं घेतलं हे आम्ही सांगत नाहीत. भगवान बुद्धाचं निर्मळ तत्वज्ञान, उच्च कोटीचे आदर्श निर्माण करणं भगवान बुद्धापासून घेतलं. पण नुसते आदर्श निर्माण करून चालतात का? भगवान बुद्धाने नुसतं सांगितलं असतं की ह्या यज्ञाविज्ञामध्ये काही राम नाही आणि शांत बसले असते तर? पॅरलल त्याला काय केलं पाहिजे म्हणून आर्याष्टांगिक मार्ग दिला. नुसतंच होम हवन करणाऱ्यावर टीका करत बसले का ते? आता आम्ही टीकाच करतो ना फक्त. मांगा महाराजच्या झगड्यात सध्या चाललंय काय? हे त्याच्यावर टीका करतं, ते त्याच्यावर टीका करतं. त्याच्यावरती मार्ग काय आहे एकाच्याही सभेमध्ये सांगितल्या जात नाहीये. जर मार्ग काढायचा असेल, बाबासाहेब वेळे होते का 59 जातीला एकत्र ठेवण्याकरता? त्यांच्या डोक्यात नसेल आलं की हे पुढे भांडणार आहेत म्हणून. महाराजांनाही माझं सांगणं आहे की तुम्ही मोठा मोर्चा काढताना बाबासाहेबांना चुकीचं ठरवताय. कारण जे कर्तव्य तुमचं होतं ते तुम्ही पाळलं नाही. मांगालाही तेच सांगेल की तुम्हाला जे करायचं होतं ते तुम्ही केलंच नाही. आता शहाणे व्हा ना. महाराजांनी आताही आदर्श निर्माण करावा. जसं तुम्ही ओबीसीच्या मंडल आयोगाकरता रान पेटवलं, तसंही मांगाच्या उत्थानाकरता रान पेटवा ना. नेते ऑटोमॅटिक मागे जातील. काढा ना तालुक्याच्या ठिकाणी एक हॉस्टेल आणि ते सेपरेट मांगाचं महाराणी काढा. इथे मांगाची पोरं शिकतील, मागे आहेत ते शिकवायला. तुला रिझर्वेशन घ्यायला शिकवतं लागेल की नाही? आजही जर तुम्ही सर्वे केला तर आजही मांगाचा लिटरेसी रेट 40% पुढे नाहीये, जो महाराचा 85% आहे. मग जर त्या विहिरीत पाणीच नसेल तर काढण्याकरता भांडणं का करता? पहिलं त्या मांगाला शिक्षित तर करा. मांगाला तुम्ही काय कोचिंग लावलंय तर महाराणी खाल्लं. तुझ्या ताटातलं त्यांनी खाल्लं असं आपण गृहीत धरू, तर त्यांनी का खाल्लं? कारण तू ते घ्यायला हजरच नाही राहिलास. तुझी ती खाण्याची ताटावर बसायची पात्रताच नव्हती, म्हणून तर खाल्लं ना त्याने. उलट अभिमान वाटायला पाहिजे होता. खाल्लं तर नाहीचे, कारण तुमच्याही वर बसणारा तर दोघालाही खाऊ देत नाही. खाल्लं तर नाहीचे, परंतु जरी खाल्लं असं वाटलं असेल तर भावाला वाटलं पाहिजे त्यांनी खाल्लंय, थोडासा सदृढ झाला, मला काखेतला खांद्यावर घे. ताकद आल्यावरच घ्याल ना. बगलेतला खांद्यावर. उच्च आदर्श, नुसते आदर्श नाहीयेत. भगवान बुद्धाचा सिद्धांत काय की उच्च आदर्श निर्माण करता आले पाहिजे. आणि ते उच्च आदर्श कुठल्याही कुलीन घराण्यात जन्म घेतल्याने येत नाही. घराणं मोठं आहे, बाप श्रीमंत आहे आणि म्हणून नैतिकता त्याच्याकडे येईलच असं सांगता येत नाही. नैतिकता यायलाही तुम्हाला धम्म शिकावा लागेल, धम्माच्या मार्गाने चालावं लागेल. आणि म्हणून बाबासाहेबाचा हा 16वा सिद्धांत आहे की नुसते आदर्श असून फायदा आहे का? ते उच्च आदर्श असावेत, नैतिक आदर्श असावेत. आणि ते बुद्धांनी घालून दिले. बुद्ध नुसतं सांगून थांबला नाही. बुद्ध चातुर्वर्ण्यावरती किंवा वेदावरती आघात करताना, तुमच्या यज्ञ संस्कृतीला डावलत असताना बुद्धांनी पॅरलल संस्कृती दिली. नुसतं सांगितलं सोडून दिलं का? नाही. पॅरलल संस्कृती दिली की जर यज्ञ करायचा नसेल तर त्या यज्ञाच्या जागी तुम्हाला काय द्यायला पाहिजे ते बुद्धांनी दिलं. आदर्श दिले, उच्च कोटीचे आदर्श दिले, स्वतःच्या आचरणाने दिले. राजमहाल सोडून बुद्ध शोधाला निघतोय, हा पहिलाच आदर्श दिला त्यांनी की राजमहालात बसून क्रांती करता येणार नाही. जरी आता शोध लावायचा असेल तर मला पहिलं घर त्यागलं पाहिजे, घर सोडलं पाहिजे. घर सोडल्यानंतर आत्ताच काय होतंय,
अडचण अशी होती माझी, मला बोलायला थोडे लिमिटेशन येतात. आणि मग मी बोललो की मग भिक्षूनी घरं सोडली ना, नाही सोडलं का? मीही घर सोडलं. पण ते घर सोडले कशा करता? त्या उद्दिष्टाच्या पाठीमागे मी खरंच धावतोय का? ते उद्दिष्ट साध्य करण्याकरता. पहिलीत गेलेल्या पोराचं साध्य काय असेल ठरलेलं, एखाद्या त्याला पीएचडी येतं तर शेवटचं साध्य असेल, तसं भिक्षूचं साध्य काय? बाबासाहेब असेच नाही म्हटले की अमूलाग्र बदल करावा लागेल याच्यामध्ये. भिक्षू निसता कासाय वस्त्र घालून आणि डोक्याचं मुंडन करून भिक्षू होत नाहीये. कारण भिक्षूची प्रतिष्ठा खूप मोठी आहे. भगवान बुद्धाच्या काळामध्ये भिक्षू हा सगळ्यात मॅच्युअर व्यक्ती समजल्या जायची, आणि ती 14व्या शतकापर्यंत आहे. 14व्या शतकाच्या नंतर ही प्रतिष्ठा थोडी थोडी कमी होते, आणि आज ती प्रतिष्ठाच ठेवली नाही आपण. आता प्रतिष्ठा कुणी ठेवली नाही, तुम्ही ठेवली नाही हे ऑब्जेक्शन मी तरी नाही घेणार. कारण तुम्हाला मी परत उदाहरण देत असतो की प्रतिष्ठा आणि पद आणि इज्जत ही स्वतःची स्वतःलाच कमवावं लागते, ती कुणीही तुम्हाला देऊ शकत नाही. आणि ती प्रतिष्ठा आणि पद आम्ही कमावली का? माझे बाबा होते ते नेहमी सांगायचे, अनाडीपणाचं वाक्य असायचं त्याचं, पण आता मला अर्थ कळतात. बाबा म्हणायचे भरोशाची भीक कोणाकडे मागू नका. साधं सोपं वाक्य होतं त्यांचं. ते काय म्हणायचे? भरोशाची भीक कोणाकडे मागू नका, माझ्यावर भरोसा ठेव, माझ्यावर भरोसा ठेव. ही भीक मागणं आहे. ते मला म्हणायचे की भरोसा हा कमवावा लागतो. भीक मागणाऱ्यावर कुणीही भरोसा ठेवत नाही. आदर्श गोष्टी तुम्हाला निर्माण करायच्या असतील तर त्या कृतीतून दिसल्या पाहिजे. कृती शून्य असून त्यात दिसणार नाही, हा आदर्शाचा सिद्धांत आहे. ज्याने कोणी मला प्रश्न विचारलाय, हे याच्यात नाही भल्या माणसांनी लिहिलेलं, पण अर्थ त्याचा तसा आहे. जर अर्थच आम्हाला कळाले नाही, एवढी गहन गोष्ट आहे की आमच्या अनाड्या बापदाद्याला कळाला हो अर्थ, आम्हाला नाही कळत अजून, ही शोकांतिका आहे माझी. जर हे अर्थ कळाले असते तर मग मात्र आम्ही पेटून उठलो असतो. कोण्याही बहादराची हिंमत नसती झाली की मंत्रालयाच्या पुढे संविधान जाळायचे. आम्हाला त्या संविधानाचा अर्थच नाही कळाला. ते एक पोरग लाल पुस्तक घेऊन फिरलं आणि आम्ही सगळ्यांनी त्याला मतदान करत बसलो. अरे ते घटनेचंच होतं का? आत नुसती कोरे पाण्याने कधी उघडून दाखवलीत का तुम्हाला? 60 वर्ष त्याच्या पक्षाने राज्य केलं आणि 60 वर्षात तो आमच्या अपेक्षा कंप्लीट करू नाही शकला. ते 17 वर्षात यांनी केलंय ना. उच्च आदर्श हे माणसाला आमच्या उच्च आदर्शाकडूनच मिळवावं लागतात, आणि नुसते वाचून मिळतील का ते? नाही. भगवान बुद्धाच्या काळामध्ये एक ब्राह्मणग्रस्त भगवान बुद्धाकडे जातो. मला वाटतं मोगलांसुद्धा आहे, ते नक्की माहित नसेल, थोडंफार माझी चूकही होऊ शकते. असे सांगतो की काय आहे त्याच्यामध्ये. भगवान बुद्धाकडे जातो तो ब्राह्मण, आणि भगवान बुद्धाला विचारतो की भगवंत, तुम्हाला निर्वाण मिळालंय हे खरं आहे का? भगवान म्हणतात हो. मला फक्त निर्वाणच नाही मिळालं, मला संबोधी पण मिळाली. तो ब्राह्मण म्हणतो ही काय भानगड आहे? निर्वाण कळालं आम्हाला की जन्म मरणाच्या फेऱ्यातून तुम्ही बाजूला झाला, संबोधी काय भानगड आहे? भगवान म्हणतो की निर्वाण म्हणजे की सर्व दुःख चक्रातून मुक्त होणं, पण संबोधी म्हणजे सर्वज्ञ होणं. तो मी आहे. बुद्ध काय म्हणतात की मी सर्वज्ञ आहे, मला बोधी प्राप्त आहे. आणि मग तो विचारतात की तुम्ही तर म्हणता की मी मार्गदाता आहे, मग तुम्ही सांगितलेले सगळेच लोक निर्वाणाला गेलेत का? प्रश्न आहे त्याचा. काय विचारतो तो? तुम्ही म्हणता मार्गदाता आहे, मग तुम्ही ज्या ज्या लोकांना मार्गदर्शन केले ते सगळेच निर्वाणाला गेलेत का? भगवंत म्हणतात नाही गेले. मग म्हणे असं कसं होतंय? सर्वज्ञता असणारा माणूसही उपलब्ध आहे, तुम्ही केलेले विनयही उपलब्ध आहे, तुम्हाला शिष्यही आहेत, आणि तरी त्यातल्या काहीच लोकांना निर्वाण मिळतं, हे कसं काय? भगवंत प्रति त्याला प्रश्न विचारतात की तू कोण्या गावचा आहेस? म्हणता मी अमुक अमुक गावचा आहे. तुला राजगृहाचा पत्ता माहिती आहे का? वाट माहिती आहे का? तो म्हणतो हो, कारण काही दिवस मी तिथेच राहिलेलो होतो.
आणि त्या गावाहून ट्रान्सफर होऊन इथे आलो. मला झोपेतून जरी उठवलं तर मी राजगृहाचा पत्ता सांगू शकतो. मग भगवंत म्हणतात की आता जर एका माणसाने तुला राजगृहाचा पत्ता विचारला की बाबा मला जायचंय, तर तू त्याला पत्ता सांगशील ना, वाट सांगशील ना? तो हा, मला माहितीये की कुठल्या याच्यातून गेला की बरोबर राजगृहाला पोहोचेल. आणि त्याला तू सांगितल्यानंतर तो माणूस जर राजगृहाला पोहोचलाच नाही तर चूक तुझी आहे की त्याची आहे? म्हणून माझी कशी आहे? मी तर सांगितलं त्याला, पण तो त्या रस्त्यावर चाललाच नाही तर दोष माझा आहे का? भगवंत म्हणतात असंच आहे ना वेड्या, मी मार्गदाता आहे, मी सांगतो, कारण मी गेलोय तिथपर्यंत, मी त्या निर्वाणापर्यंत गेलोय. मी कसा गेलो हेच तर तुम्हाला सांगतो. आणि तू जर नाही चालला तर त्याचा दोष माझा आहे. म्हणून सगळेच निर्वाणाला जातील का? नाही. आणि म्हणून ह्या आदर्शाच्या प्रती भगवान बुद्धांनी आदर्श निर्माण केले. 14व्या शतकापर्यंत चालत आहे. 14व्या शतकापासून तर 20व्या शतकापर्यंत लोप पावले. एकच बोधिसत्व निर्माण झाला आणि त्याला सापडले. तुकारामालाही नाही सापडले, ताचकडच होता बिचारा. तुकारामही बुद्धावरती अभंग लिहितो. वारी ही बुद्धाचीच आहे. वारी जेव्हा निर्माण केली तेव्हा तुकारामाला समजलं नाही की हा एवढा अस्पृश्यतेचा प्रसंग आहे, मी असा जाऊन नाही सांगू शकत. त्यांनी विठोबाचं नाव घेतलं आणि मग यारे यारे सारे, काय म्हटलं तो? यारे यारे सारे, सगळेच जण या, महार या, मुंग या, तंबार या. त्या वारीमध्ये त्यांनी सगळ्यांना जमा केलं. बोधिसत्व होता पण बुद्ध नाही सापडला. तो बुद्ध बाबासाहेबाला सापडला. म्हणून कर्तृत्व निष्ठ असून भागतंय का? तुकाराम हा सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबात जन्माला आला आणि ज्यांनी जेव्हा बुद्ध पाहण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्या शतकामध्ये त्या तुकारामाला 302 करण्यात आला. आता न्यायसंहिता आहे, पहिली क्राईम होती म्हणून त्याच्यातला 302 का म्हणतो मी, परत ते कोणाला कळणार. 302 म्हणजे खून केलेला लागणार कलम. पहिल्या वेळेस होत की ज्याने कोणी खून केला तर खून करणाऱ्या माणसाला कुठलं कलम लागत होतं? 302. 302 कलमा नव्हे, 6 महिने जामीन होत नव्हती. तो तुकाराम महाराजाचा केला होता. विचार करा की भगवान बुद्धाच्या काळामध्ये याच्यापेक्षा अजून भयान परिस्थिती असेल की नाही? जर चातुर्वर्ण्य पद्धत ऋग्वेद मान्य करतो तर बुद्धाच्या काळामध्ये असेल ना. ऋग्वेदातल्या पुरुष शुक्तामध्ये चातुर्वर्ण्य पद्धत सांगितलेली आहे आणि त्या चातुर्वर्ण्यानुसार शूद्रांनी कुठली कामं करायची त्याच्याच विरुद्ध भगवान बुद्ध बंड करतो, पण भगवान बुद्धाचा खून होत नाही. कधी विचार केलाय का आपण? याच्यापेक्षाही बंडखोर लोक असतील ना त्यावेळेस. कारण का तर त्या समाजाच्या विरोधात 90% जागृत समाज होता आणि तो भगवान बुद्धाला निस्ताच मानत नव्हता, तर भगवान बुद्धाचे सर्व सिद्धांत आत्मसात करत होता. म्हणून त्यांच्या संघामध्ये अनंत भिक्षू. आदर्श असेच निर्माण केल्या जात नाही. म्हणून कुठला तरी कसबे उठतो आणि सांगतो महाराने खाल्लं, आदर्श निर्माण होणार नाही. तेवढ्या उंचीचं व्हावं लागतं. म्हणून सांगतो ना की नुसते वांझोटे आदर्श नका निर्माण करू. आपल्याला बाबासाहेबांनी दिलेल्या ह्या सिद्धांतिक ग्रंथ कळले पाहिजे. त्याच्यामध्ये कोणा करताय उच्च आदर्श निर्माण करा? बामना करताय का? त्यांनी पहिलेच निर्माण केलेले त्यांच्याकरता. त्यांना कुठल्या आदर्शाचीही गरज नाही. आज RSS ला जर विचारलं तुमच्याकडे आदर्श काय तर ते काँग्रेसचा सरदार वल्लभभाई पटेल चोरतात आणि बाबासाहेबही प्रातकालीन ठेवतात. नाही त्यांच्याकडे आदर्श. पण आदर्श नसतानाही ते तुमच्या डोक्यावरती राज्य करतायत. आमच्याकडे पायलीभर आदर्श आहेत आणि तरी आम्ही गुलामी करतो. का करतो? तुमच्याकडे अक्कल नाही असं मला मुळीच नाही म्हणायचं. खूप बुद्धिवंत आहात तुम्ही. हातामध्ये असणाऱ्या तलवारीचा वापर जर नाही केला तर चोर लुटून नेईल ना. आम्ही तेच करत आलो. तलवार आहे, बंदूक आहे, सगळं आहे, पण ती वापरायची कशी हेच आम्हाला कळलं नाही.
आम्ही फक्त दुसऱ्याकडे पाहत बसलो. हातामध्ये पिस्तूल असतानाही आमचं घर लुटून नेलं, आम्हाला माहितीच नाही. नोटबंदी ही बामणाकरता नव्हतीच. कारण तुम्ही कसंही खिळूक मुळूक, साधं बायाला उदाहरण सांगतो, तुम्ही नवऱ्याच्या खिशातले चोरलेले पैसे नोटबंदीमध्ये उघडे करावे लागले की नाही? बिचारीने लपून ठेवले होते चहाच्या डब्यात, चहापत्तीच्या डब्यात. त्या भल्या माणसानं रातच्या 8 वाजता येऊन हिची बँकच लुटून नेली. कोणाकरता होती ती नोटबंदी? तुमच्या करता होती की शूद्रांनी संपत्ती जमा करू नये, ही चातुर्वर्ण्याची पद्धत. कुठल्याच आमच्या अर्थशास्त्राच्या लक्षात नाही आलं. पॅरलल काही गोष्टच आमच्याकडे निर्माण नव्हती. आणि म्हणून मी सांगतो ना की तुमच्यावर होणारा पहिला हल्ला कुठला असेल तर एज्युकेशन वरती होईल. म्हणून आता शिकल्या सवरलेल्या लोकांना तिच्या पॅरलल व्यवस्था उभी करता आली पाहिजे. आघात झाला तरी आम्ही सक्षम आहोत. नुसते मोर्चे काढून होईल का? मोर्चे काढणाऱ्याच्या याच्यामध्ये लोकांनी, आता झेंजी म्हणता की नाही, त्यांनी प्रश्न विचारला तिथे की जो मोदी 24 तास शिव्या देत होता, त्याला त्या बारक्या पोरीची शिवी आवडली नाही? आवडली. कारण तिने शिवीतच जन्म झाला तिचा. जी 95च्या नंतरची पिढी जन्माला आली त्यांना कुठलेही आदर्श माहिती नाही. ते कॉम्प्युटर आणि कॅल्क्युलेटर आणि मोबाईल हातात घेऊन जन्माला आलेली पिढी आहे. आम्ही चुलता, काका, आजा, पंजा यांच्यामध्ये धाकात वाढलेली पिढी आहे आणि धाकातच राहिलो आम्ही. ते नाही धाकात राहिले, ते पाठीमागून लाट खात होत पुढे मोदीला शिवी देत होत. मजाक नाही येते. काय आम्हाला घ्यायचं आणि काय नाही घ्यायचं. परवाला इथं बाजूला सम्राट नावाचा मुलगा जो गेला, त्या दिवशी माझ्या डोळ्यात पाणी आलं. त्याच्या तिथे मला बोलता नाही आलं, कारण त्या कुटुंबाच्या घरी मी 4 वेळेस गेलो होतो आणि मला तिथे काहीतरी आशा दिसली होती. हा 15 वर्षाचा पोरगा, मी दारात गेलो की माझी सेवा करायला हजर असायचं. ही पिढी धार्मिक होते याचा खूप आनंद वाटत होता आणि तोच गेला म्हणून मला अख्खी पिढी गेल्यासारखं वाटत. 50 वर्षाची लोक मनात आणूनही आपण उपयोगाचे नाहीत. आता ती झेंझीच खरं उपयोगाची आहे. आणि म्हणून आपल्यातली झेंझी जोपर्यंत आपल्याला मारायला येत नाही तोपर्यंत आम्ही शहाणे होणार नाहीत का? मारतील एक दिवस ते घरात कोंडून आपल्याला. माझं रिझर्वेशन लुटल्या जातंय. पीएचडी आहे म्हणतोस तू, प्राध्यापक आहे म्हणतोस, काय करतोस माझ्याकरता? 10वीचं पोरग एक दिवस विचारेल. हे आदर्श, हे उच्च आदर्श आम्हाला निर्माण करावं लागतील आणि ते कुठल्या तरी श्रीमंताच्या घरात नाही होणार. अनंत अंबानी, त्याचा आदर्श काय? त्याच्या बापाजवळ एवढा पैसा आहे की त्याच्या बापाने काय त्याला नाव दिलं, एक जंगल निर्माण केलं, त्या जंगलात जनावर सोडली त्याच्यावर पैसे कमवले. हा, अनंत की काय नाव दिलं. तुमच्याकडे आहे का तशी व्यवस्था? तुमच्या पोराला तुम्ही ग्रॅज्युएट केलं, पीएचडी केलं तर तुमच्या पुढचं टार्गेट नोकरी आहे ना. आणि मग काय करायला हवं आम्ही? आदर्श कसा हवा? एकट्या एकट्याला लढणार नाही. एकट्या रामदास आठवलेची सगळी पिढी बीजेपी पुढे घेऊन जाईल. त्याच्या समाजाचं काय? मंत्री होईल, 7 पिढ्याला मिळेल एवढं धनही कमावता येईल. बाबासाहेबाला हे अपेक्षित आहे का? बाबासाहेबाला हेच जर अपेक्षित असतं तर रमाईच्या अंगावर, त्यांनी मेल्या रमाई तेव्हा 34 किलो वजन आहे, वय 34 किलो आहे. टीबी होऊन मेल्या, काही नाही वाटत आम्हाला. बाबासाहेबांनी जर मनात आणलं असतं इथला टाटा आणि बिर्ला त्यांच्या दारात उभा राहिला असता. एवढी विद्वत्ता आणि एवढी बुद्धिमत्ता होती. खपला तो माणूस आमच्या करता. आणि आमचं काय उत्तरदायित्व आहे तर आम्ही आमच्या बंगल्यामध्ये मशगूल आहोत. म्हणून लिहून ठेवलं रे बाबा. ते नुसते आदर्श असून फायदा आहे का? ते उच्च कोटीचे आदर्श असावे आणि आदर्श निर्माण करताना बराचसा त्याग करावा लागतो. मलाही सोडायला तयार नाही. आम्ही काही त्याग केलेले निदान तेवढं तर करा. माचीची काडी ओढायचं काम तर करा. आग ऑटोमॅटिक लागेल. पेट्रोल आणि रॉकेल छिडकायची गरज
नाहीये. पेटलेल्या मनावरती तुम्ही फक्त खाली या बौद्धिकतेची अंगाराची पेटी उडून लावा, आग ऑटोमॅटिक लागेल. आणि हे ग्रंथ वाचण्याच्या पाठीमागचे उद्देशही तेच आहे की जेव्हा आदर्श त्याच सुत्तामध्ये भगवान बुद्ध पुढे सांगतात की नुसतं सांगून काम होतंय का, हे कसे निर्माणाला गेले ते भगवान बुद्ध सांगतात. आणि त्यालाच विचारतात की तू जर एखादा बैल, आजही प्रक्रिया, आता ट्रॅक्टर बिक्टर आले म्हणून शेती ट्रॅक्टरवर होते, पहिली शेती कशावर व्हायची, बैलावरती, याच्यावरती व्हायची. आणि तो बैल होऊन आपल्या हाताने मुंडकं द्यायचा का तुमच्याजवळ, टाक बाबा माझ्या हातात, किंवा तो हाताने नाक पुढं द्यायचा का व्यसन घालायला, काय करत होती मग पहिली लोक, त्या जनावराला माणसात आणण्याकरता पहिला प्रयोग केला जायचा. घोडा असेल किंवा माणूस असेल, बैलाच्या नाकात व्यसन घातल्या जायची आणि घोड्याच्या तोंडात लगाम घातल्या जायचा. बुद्ध सांगतात माझ्याकडे आलेला प्रवजित भिक्षू, मी पहिला त्याला लगामच घालायचो, म्हणजे त्याच्या वाणीवर नियंत्रण आणायचं. बुद्ध काय सांगत होते, त्याच्या वाणीवर नियंत्रण आणत होतो. कारण वाणीवर नियंत्रण जर नसेल तर तो आरंत काय, तो थेरोबिरो होण्याच्या विलायकीचा राहणार नाही. दुसरा सिद्धांत सांगत होते भगवान बुद्ध, मी त्याच्या आहारावर नियंत्रण आणत होतो. भिक्षूला सांगितलं ना, विकाल भोजना वेरमणी शिक्षापदं समाधी आहे. काय होतं त्याच्या पाठीमागचं राजकारण, कारण हा 24 तास जेवतोय, हा कुठल्याही भानगडीत पडणार नाही, फक्त पोटच भरायच्या भानगडीत. दुसरा नियम भगवान बुद्धांनी सांगितला की जगण्याकरता खात राहतो, खाण्याकरता जगू नको. एवढंच खायचं की त्याने तू जिवंत राहायला पाहिजे, तुझ्या वेदना संपल्या पाहिजे आणि दुसऱ्या निर्माण नाही झाल्या पाहिजे. हे आदर्श जेव्हा निर्माण करत गेलो तेव्हा कुठे त्याला सील कळायला लागला. सुरुवातीला सील सांगितलं असतं तर कळलं असतं का, खोटं बोलू नको, तू म्हणाला पोटात घालायला खोटं बोलावं लागतं ना. त्याच्या पोटाची आग पहिली विझवली ना, एकच टाइम जेव, जास्त खोटं बोलायची वेळ नाही येणार. तोंडाला थोडा लगाम लाव आणि मग शिलावरती आधारित केलं. आणि हे सांगत सांगत गेलो, याचेही अर्थ आपल्याला कळणार नाही. कारण तुम्हाला प्रथा आणि पद्धती आणि वाट निर्माण करत गेले म्हणून निर्वाणापर्यंत पोहोचले. आत्ताही आमचा उद्देश काय, निर्वाण जाऊ द्या, खूप मोठी गोष्ट आहे. सुखाची व्याख्या तुमच्यावरी काय आहे की जे बी तुम्ही प्रजनन करता, जी बी पिढी निर्माण करता, त्याच्या प्रतीची जबाबदारी आहे की नाही. का कमावतो आपण, प्रॉव्हिडंट फंड, ग्रॅज्युइटी, रिटायर झाल्या झाल्या उडवून टाकता का, त्याच्या पाठीमागची संकल्पनाच आहे ना, माझ्या पाठीमागे निर्माण करून ठेवलं, त्याला देऊन जायचे. मग पैसा देत असताना आदर्श नाही द्यायचे का, पैसा कमवेल तो त्याचा, कमावण्याच्या लायकीचा बनवा, पैसा नका सोडू त्याच्याकरता, पण त्याच्याकरता सोडलेले आदर्श, त्याच्याकरता सोडलेली तुम्ही नैतिकता, तुम्ही पैसा कमवल्याने येणार आहे का ती, पैसा तर सोडायचाच तुम्हाला, तुम्ही मनात आणलं तरी. कारण मी नेहमी सांगत असतो कुठेही गेलो की बेट्या तू आता दान नको देऊ, तुला शेवटलं महादान करूनच जायचं, मनात असोच आहे नसो. कारण ते मरताना सुखाचं मरत नाही, बघत बघतोय एवढा मुलगा बांधला, आता याचं काय होईल, मरताना पस्तावण्यापेक्षा आत्ता करायला सवय लावणं शरीराला, सुखानं मरेल माणूस. आदर्श निर्माण, विनोद जरी असेल पण त्याच्या पाठीमागे मनात असोच आहे नसो, संपत्ती सोडूनच जावं लागतं माणसं. दुःख होतं त्यावेळेस. भगवान बुद्धांनी दुःखाचं तेच कारण सांगितलं, का माणसाला दुःखाच्या वेदना होतात ते सोडवत नाही. त्यावेळेस आठवतं मी काय काय केलं, पोरगं तर असं वागतंय, हे नाही सांभाळणार, जीव चाललाय तरी त्याला काळजी त्याची आहे. आणि जर आपण आदर्श निर्माण केले, नाही पोरगा मी आदर्शावर उभा केलेला आहे, हे तर सांभाळेलच, परंतु समाजाकरता अजूनही तो याच्यामध्ये भर टाकेल. ज्या दिवशी बापाला येतो त्या दिवशी सुखाने मरतो बा. हेच तर सुख आहे, हेच तर दुःख आहे. सोपी व्याख्या आहे की जोपर्यंत मुलगा तुमच्या नावाने ओळखला जातो तोपर्यंत तुम्ही दुःखी समजायचे, पण ज्या दिवशी तुम्ही पोराच्या नावाने ओळखल्या जाल
दोन्ही गोष्टी भेटतील तुम्हाला, सुखही भेटेल आणि दुःखही भेटेल. ज्या दिवशी पोर जगातला मोठा चोर होईल त्यावेळेस चोराचा बाप म्हणून ओळखला जाईल, ओळखलं तर जा, पण कोणाचा बाप म्हणून? चोराचा बाप. आदर्श काय असे, पण तोच जर समाजाकरता उतुंग जर हिरो झाला तर त्या हिरोचे बाप म्हणून ओळखला जा. दोनच गोष्टी सुख आणि दुःख तुम्हाला मिळेल. म्हणून कसला आदर्श निर्माण करायचा, कसल्या पिढ्या निर्माण करायच्या आणि त्यांच्याकरता काय सोडून ठेवायचं हे आपल्याला कळालं पाहिजे. आणि हे कुठल्याही जन्मानी येत नाही. म्हणून हा भगवान बुद्धाचा सिद्धांत महत्वाचं काय तर उच्च आदर्श असले पाहिजे. कोणी सांगितलं हे? भगवान बुद्धाने सांगितलं. त्याच्यातून सिद्धांत घेतात बाबासाहेब की भगवान बुद्धाने हा सिद्धांत निर्माण केला की आदर्श कसे असावेत? उच्च दर्जाचे असावे. चोराचाही आदर्श असतो ना, चोराच्या घरात चोर निर्माण होतो, तो कोणाचा आदर्श घेतो? चोराचा घेतो. ती अपेक्षा नाही ना बुद्धाला. बुद्धाला अपेक्षा कुठली आहे की उच्च दर्जाचे आदर्श असावेत की जे आदर्श समाजाने घ्यावे. आणि ते आदर्श कुठल्याही मोठ्या घराण्यामध्ये जन्माला येत नाही. म्हणून आजपर्यंत तुम्ही मोठ्या मोठ्या लोकांची, मोठ्या मोठ्या दैवतांची, मोठ्या मोठ्या महापुरुषाची यादी घ्या. एक तर त्यांनी मोठं घराणं सोडलंय किंवा गरीब घरात ते जन्माला आलेले आहेत. बाबासाहेब एका ठिकाणी म्हणतात की कृष्ण म्हणतो गीतेमध्ये की चातुर्वर्ण्य पद्धती मीच निर्माण केली. त्याला तो कारणही काय देतो? गुणानी क्रमाने म्हणतो तो, ज्याच्यामध्ये जो गुण आहे अशा याने मी निर्माण केलेली आहे. म्हणून ब्राह्मणामध्ये काय म्हणतो तो की रजस तत्व असतं आणि म्हणून ब्राह्मण पिढ्यानपिढ्या ब्राह्मण होत जातो. बाबासाहेब एका ठिकाणी लिहितात, बरं झालं तो कृष्ण जिवंत नाही, नाही तर तो कृष्ण जर जिवंत असतो तर रंगाऱ्याचं पोरग हिटलर आणि गौंड्याचं पोरग मुसोलिनी कृष्णाला जीवच द्यावा लागला असता. दोघही जग जिंकायला निघाला होता ना हे. आणि होता कोणाचा? तर रंगाऱ्याचा आणि एक गवंड्याचा, म्हणजे शूद्र होते. आताच्या भाषेत मी उदाहरण देतो की त्यांनी जेव्हा सांगितलं की बुद्धिमत्ता ही शूद्राकडे नसते आणि कृष्ण जर आज जन्माला आला असता तर DSc ही पदवी 7 वर्षाची पदवी 2.5 वर्षात घेणारा बाबासाहेब महाराजच्या जातीत जन्माला असता तर कृष्णाला काय करावं लागलं असतं? जीवच द्यावा लागला असता ना. मी एवढा मोठा ग्रंथ लिहिला, एवढ्या अधिकारवाणीने लिहिलं. हे खोटं का ठरलं तर ते आदर्श उच्च दर्जाचे नव्हते. तेच भगवान बुद्धाचे आदर्श आजपर्यंत कोणाला खोडता आले नाही. कारण भगवान बुद्धाचा आदर्श कुठल्या तरी भ्रामकतेवरती नाही. आणि म्हणून कृष्ण स्वतःला देव म्हणून घेतो, येशू ख्रिस्त देवाचा पुत्र म्हणून घेतो, पैगंबर प्रेषित आहे म्हणून सांगतो. आणि सगळेजण म्हणतात आमच्याशिवाय मोक्ष नाही. भगवान बुद्ध म्हणतो बाबा मी सिद्धोधनाचा महामायाचा साधारण पुत्र आहे, मी तिथपर्यंत पोहोचलोय, हा मार्ग आहे, तुम्ही तिथपर्यंत पोहोचू शकता, माझ्या शिफारशीची गरज नाही. केवढा मोठा आदर्श निर्माण केलेला आहे. आता हा आदर्श निर्माण करून निस्ताच ठेवला असता, पब्लिक मध्ये नेला नसता, लोकांमध्ये समाजामध्ये सांगितला नसता तर बाबासाहेबाला सापडला असता का? नसता सापडला ना. बाबासाहेबाला तुमची मुक्ती करायला त्यांचं घ्यावं लागलं, बुद्धाचे सिद्धांत अंगीकारावं लागले. निस्ती क्रांती करून जगत नाही. राज्य जिंकणं खूप सोपं आहे, कुठल्याही राज्यावर आक्रमण करून जिंकणं खूप सोपं आहे, पण ते राज्य कसं व्यवस्थित चालेल त्याचं प्लॅनिंग करणं खूप अवघड असतं. आणि म्हणून होतं ना, मी काल जी भिकाऱ्याची गोष्ट सांगितली की तुम्हाला राजाही होता येतं आणि पंतप्रधानही होता येतं, परंतु फॉरेन पॉलिसी, तुमच्या गरिबाचे सिद्धांत कसे मांडायचे हे जर अक्कलच डोक्यात नसेल तर आदर्श निर्माण करता येत नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकराला घटना समितीचा अध्यक्ष करणं ही त्यांची मजबुरी होती. तुम्हाला सगळ्याला वाटतं, काही काही अभिमानाने सांगतात महात्मा गांधींनीच तर केलं बाबासाहेबाला.
घटना समितीचा अध्यक्ष. 4 लेटर आजही उपलब्ध आहे. पंडित जवाहरलाल नेहरू इंग्लंडच्या त्या एका प्राध्यापकाला पत्र लिहितात. विजयालक्ष्मी पंडित आहेत इंग्लंडमध्ये, त्यांना सांगतात की जाऊन त्यांना भेटा, आमच्या भारताची घटना लिहायला. तो माणूस सांगतो की अरे राजा हो, तुमच्या भारतामध्ये एवढा मोठा घटनातज्ञ अवेलेबल आहे आणि तुम्ही माझ्याकडे येत आहे. त्या माणसाने श्रीलंकेची घटना लिहिलेली आहे, पाकिस्तानची घटना त्यांनी लिहिलेली आहे, आणि या सगळ्या घटना अवघ्या 40 वर्षात कोलमडून पडतात. आजही पाकिस्तानमध्ये सैन्याचं राज्य आहे की नाही, आजही श्रीलंका साच पडते ना बाबासाहेबांच्या संविधानावरती. तरीही बाबासाहेबांना जसं पाहिजे तसं संविधान या लोकांनी लिहू नाही दिलं, तरी आज ती खंबीरपणाने उभी आहे. का उभी आहे तर बाबासाहेबाच्या गरिबीच्या याच्यामध्ये नैतिकता बाबासाहेबांनी हरवू दिली. जर बाबासाहेबांनी नैतिकता हरवू दिली असती तर होऊ शकतंय महाराला खूप कुठलं स्वातंत्र्य दिलं असतं, पण ते 10 वर्षही टिकलं नसतं. आणि म्हणून नैतिक आदर्श, उच्च आदर्श हे भगवान बुद्धापासून घेतले. बाबासाहेबच लिहितात. बाबासाहेबांवर आरोप झाले होते की बाबासाहेबांनी ही घटना कॉपी पेस्ट आहे. बाबासाहेबांनी ही घटना युरोप, ऑस्ट्रेलिया ह्या घटनेपासून चोरलेली आहे. आणि बाबासाहेब भर लोकसभेमध्ये उभे राहून म्हणतात, हा घटना ही निश्चितच कॉपी पेस्ट आहे. कारण कुठलंही तत्वज्ञान जर पहिलंच अस्तित्वात असेल तर त्याच्यातूनच चांगले विचार घेतले जातात. इंग्लंडची संसदीय लोकशाही जरी मी स्वीकारली असेल, पण ही कॉपी पेस्ट इंग्लंडच्या संसदीय लोकशाहीची नाही, भगवान बुद्धाच्या संघाची आहे. कारण ही संसदीय पद्धत कुठे होती? भगवान बुद्धाच्या संघामध्ये होती. कुठलेही निर्णय संघामध्ये मेजॉरिटीने पास झाल्यावरच इम्प्लिमेंट होत होते. हे उच्च कोटीचा आदर्श भगवान बुद्धाच्या सिद्धांतामध्ये होता. आणि म्हणून आजही आपल्याला भगवान बुद्ध आणि कार्ल मार्क्स समजून घ्यायचा असेल तर भगवान बुद्धाचा सिद्धांत किती उच्च कोटीचा होता, कार्ल मार्क्सचा काय ते आपण कार्ल मार्क्सच्या सिद्धांतामध्ये बघूया. आज आपण हा एकच सिद्धांत आपल्या विवेचनामध्ये आलाय. जेवढं करता येईल तेवढं आपण करतोय. म्हणून मी मुद्दाम नावं नाही घेतली तुम्हाला, कारण काय होतंय की ज्यांना कोणाला नाही समजला, ज्या प्राध्यापकाचा मला फोन आला त्यांनाही माझी विनंती आहे, प्राध्यापकात म्हणून हुशार आहे, तुमचा बुद्ध्यांक कमी नाहीये, थोडासा प्रयत्न करा. कारण आपल्या खांद्यावरती नुसतं तुमचं कुटुंब नाहीये, तुमच्या खांद्यावरती समाजातला काही ना काही भाग आहे आणि त्या भागाचे तुम्ही ऋणी आहात. मीही ऋणी आहे, इथे बसलेलेही ऋणी आहे, जे कुणी मला ऐकतात तेही ऋणी आहे. ते ऋण फेडण्याचा आपण प्रयत्न करूया आणि त्याच्याकरता उच्च कोटीचा नाही तर निदान नैतिक आदर्श तरी आपल्याला निर्माण करता येईल अशी प्रतिज्ञा करूया. आणि म्हणून आजचा हा सिद्धांत सगळ्यांना समजला असेल असं गृहीत धरून आजची धम्मदीक्षा मी